नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या पाहूयात। जो जीता वही सिकंदर, आमच्या योजना जनतेला आवडल्यानं विजय। बिहार निकालानंतरच्या टीकेनंतर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सरकारी तिजोरीमधून आचारसंहितेमध्ये 10,000 रुपये वाटणं कितपत योग्य? सत्ताधारी पैसे वाटून निवडणुकीला सामोरे जात असतील तर चिंताजनक। सरकारनं दिलेल्या 10,000च्या योजनेचा परिणाम झाल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीमधल्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बिहार निवडणुकांच्या निकालातील एनडीएच्या विजयानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा सस्पेन्स कायम। केंद्र आणि राज्यस्तरीय संघटनेमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबाबत जोरदार चर्चा। बीएमसी निवडणूक सोहळ्यावर लढण्याची काँग्रेसची तयारी। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती होईल, चेन्नीथलांकडून स्पष्ट। ज्याला त्याला आपली भूमिका ठरवण्याचा अधिकार। चेन्नीथलांच्या सोहळ्यावर लढण्याच्या संकेतानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही। लोकांना त्रास देण्याची काँग्रेसची विचारधारा नाही। मनसेसोबत युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाडांचं उत्तर। कोणी कोणाला मारलं झोडलं, काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती। वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा आणि बिहारच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं। मनसेवरील टीकेनंतर संदीप देशपांडेंचा खोचक सल्ला। युती आघाडी करायला कोणती अट नाही। मनपा निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा महापौर असेल असं कोणी बोललं नाही। आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। शरद पवारांचे 10 आमदार, त्यापैकी 4 सोलापूरचे आणि 6 संपूर्ण राज्यातले। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा शरद पवारांना टोला। आगामी निवडणुकीमध्ये एनडीए बहुमतामध्ये येऊन विरोधी पक्षांचा सुपडा साफ होईल, दानवेंचा दावा। युती आघाडी करायला कोणती अट नाही। मनपा निवडणुकीमध्ये युतीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या। शरद पवारांकडून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मुभा। मुंबईचा महापौर महायुतीचा असेल, भाजपचा महापौर असेल असं कुणी बोललं नाही। आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईमध्ये राजकीय वातावरण तापलं। परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, आशयाचे बॅनर लावत भाजपनं ठाकरेंना डिवचलं। मुंबई महानगरपालिका कुठल्या परिवाराची जहागीर नाही। अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका, तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही, आदित्य ठाकरेंचा पलटवार। पुण्यामधील नवले ब्रिजवरील वेगमर्यादा 60 वरून 30 केली जाणार। खेड शिवापूर टोल नाक्यावर गाड्यांमधील लोड चेक केला जाणार। नवले ब्रिजवरील अपघातानंतर निर्णय, मोहोळ यांची माहिती। पुण्यामधल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी समितीचा अहवाल सोमवारी सादर होणार। दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार। पुण्यामधील जमीन खरेदी विक्री प्रकरणी अपडेट। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर। पुण्याच्या खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं नाव होतं। धाराशिवमध्ये फोफावणाऱ्या ड्रग्स रॅकेटची मुळं तुळजापूरमध्ये। ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप। ड्रग्स रॅकेटला राणा जगजितसिंह पाटील खतपाणी घालतात, निंबाळकरांचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। आमचे स्टार प्रचारक आणि विरोधकांच्या वारंवार बैठका। आमदार प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंवर आरोप। राष्ट्रवादीचा पराभव व्हावा यासाठी हे सगळं सुरू। याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली आहे, प्रकाश सोळंकेंची माहिती। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर स्वबळाची तयारी। वरिष्ठ नेते माहितीबाबत निर्णय घेतील। 128 जागांवर लढण्याची आमची तयारी, खासदार श्रीरंग बर्डेंची प्रतिक्रिया। आम्ही माहितीमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकत्र आहोत, पण महाडमध्ये नाही। महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री भरत गोगावलेंकडून स्वबळाचा नारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणार। भाजपनं प्रस्ताव मान्य केला नाही तर शिवसेना स्वबळावर लढणार। संजय शिरसाटांच्या निवासस्थानी झालेल्या शिवसेना कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय। छत्रपती संभाजीनगरमधली सिल्लोड नगर परिषद शिंदेगड स्वबळावर लढण्याच्या तयारीत। नगराध्यक्षपदाचे दावेदार अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तारांनी काढली प्रचार रॅली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी, महाविकास आघाडी कायम ठेवत वंचितची युती,
काँग्रेसच्या कोट्यामधून वंचितला काही जागा देण्याचं जाहीर. यवतमाळमध्ये माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम. पवारांनी फक्त आश्वासनं दिल्याचा ठपका ठेवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. सोलापूरमधल्या मोहोळ तालुक्यामधल्या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाची लढत निश्चित. अजितदादा गटाकडून नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी जाहीर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी दिला ईबी फॉर्म. सोलापूरच्या करमाळमध्ये शिंदे गटाला धक्का. माजी आमदार जयवंतराव जगतापांच्या नगरपालिका निवडणूक प्रभारी नियुक्तीनंतर बागल गटाचा सामूहिक राजीनामा. 55 शाखाध्यक्ष पदाधिकाऱ्यांचा समावेश. 20,000 सभासद सुद्धा पक्षातून बाहेर पडणार.